ज्या मुलीला जन्म दिला, जिच्यासाठी आई-वडिलांनी संपूर्ण आयुष्य खर्च केलं होतं, त्याच पोटच्या पोरीनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं आपल्या जन्मदात्या आई-वडिलांची आणि सख्ख्या बहिणीची अत्यंत थंड डोक्यानं हत्या केली होती. काटा काढलेला होता. आणि ही ही एक भयंकर घटना आहेच, पण त्याचबरोबर ते अजून धक्कादायक बाब म्हणजे हे जे तिहेरी हत्याकांड झालं, त्याचा पूर्ण प्लॅन कुठल्या गुन्हेगारानं केलेला नव्हता. तर कृत्रिम म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजेच एआयच्या चॅट बॉक्सच्या माध्यमातून हे सगळं 6 महिन्यापासून प्लॅन सुरू होते. हे सगळं कट रचले जात होते. तर नमस्कार डी-एस-डी मराठीच्या आजच्या भागामध्ये अशाच पद्धतीची ही भयंकर घटना आपण बघणार आहोत. पण या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी माझी विनंती आहे की आपले 2 Facebookचे पेज आहेत. एक आहे तमाशा कलावंत किंवा लोककलावंत यांच्यासाठीचं आणि दुसरं आहे क्राईमचं. तर त्या दोन्ही पेजला त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. दोन्ही पेजला फॉलो करा आणि ज्यांना आपल्या YouTubeचे व्हिडिओ येत नाही तर त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा. तर आता आपण जाऊया आजच्या घटनेकडे. त्यासाठी आपल्याला जायचंय बंगळुरला. तर बंगळुर आहे त्या ठिकाणचं नल्लूर हल्ली नावाचा भाग आहे. तर त्या परिसरामध्ये राहणारं कुटुंब आहे. त्यामध्ये एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. नाव आहे सोमा सुंदर आणि वय आहे साधारण 50च्या 55च्या आसपासचं. आणि त्यांच्या पत्नी आहेत. त्यांचं नाव आहे मुथुलक्ष्मी आणि त्यांचं वय साधारण 50च्या 48च्या आसपासचं आहे. आणि त्यांची एक सुकन्या आहे. तिचं नाव आहे श्वेता. वय वर्ष साधारण 24च्या आसपासचं आहे. आणि दुसरी आहे सुप्रिया. वय वर्ष 19च्या आसपास. म्हणजे 19 आणि 24 वर्षाच्या 2 पोरी आहेत. आणि बाप आणि आईनं त्या मुलींना मुलांसारखं सांभाळलेलं आहे. लहानाचं मोठं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता मोठी मुलगी जी आहे श्वेता, तर तिनं बीटेकचं शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर एका नामांकित आयटी कंपनीमध्ये ती नोकरी करते आहे, काम करते आहे. आणि धाकटी मुलगी जी आहे तिचं पण शिक्षण चाललेलं आहे. तर अशा पद्धतीनं यांचं सगळं सुरळीत सुरू होतं. पण अचानकपणे घरामध्ये तंग वातावरण तयार झालं. कारण त्या श्वेतानं घरच्यांना सांगितलं की तिचं एका मुलावरती प्रेम आहे आणि त्याच्याशी तिला लग्न करायचं आहे. आणि तो मुलगा जो आहे त्याचं नाव होतं केथेन आणि तो साधारण 25 वर्षाच्या आसपासचा होता. या दोघांचं प्रेमसंबंध सुरू झालेले होते. आता ही धक्कादायक बाब घरच्यांना कळते. अर्थातच घरचे त्या गोष्टीला विरोध करतात आणि आपल्या आई-वडील आपल्याला विरोध करतायत हे कळल्यानंतर मग ती जी सुकन्या आहे, ती सुकन्या आई-बापांना सांगते, "ठीक आहे, तुम्ही जर विरोध करताय तर विरोध करा. मी त्याच्याबरोबर ती भाद्रपदीमध्ये राहील." म्हणजे मी त्याच्याबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहील आणि ती घर सोडते आणि त्याच्याबरोबर ती राहायला सुरुवात करते. म्हणजे आपल्या आई-बापांच्या विरोधात जाऊन ही पोरगी 2 महिन्यापासून सिंगेहल्ली हा जो भाग आहे, त्या भागामध्ये साई ग्रीन होम्स अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटच्या एका फ्लॅटमध्ये त्याच्याबरोबर ती राहते आहे. अर्थातच ती स्वतःच्या पायावरती उभी होती. त्यानंतर ती सज्ञान होती आणि तिच्याकडे पैसा होता. त्यामुळे तिला आई-बापांची काही गरज नव्हती किंवा तिला बाकी कोणाची गरज नव्हती. ती त्या प्रियकराबरोबर ती राहत होती. आता या सगळ्यामध्ये काय होतं, एकतर आई-वडिलांचा विरोध होता. त्याच्यामध्ये या दोघांचं म्हणजे सामाजिक परंपरा वेगळ्या होत्या. त्यामुळे पण किंवा तो वेगळ्या धर्माचा, ही वेगळ्या धर्माची आणि त्याच्यामुळे पण घरच्यांचा विरोध होता. पण शेवटी त्या पोरीने ऐकलं नाही आणि पोरगी त्याच्याबरोबर ती राहायला गेलेली होती. आणि आता या सगळ्यांमध्ये आई-बाप त्या मुलीवर सतत दबाव आणत होते, की "पोरी तसं करू नको, तसं वागू नको." अर्थातच पोरगी ऐकत नव्हती. ते एका बाजूला ह्या सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. दुसऱ्या बाजूला ही जी तरुणी आहे, तर त्या तरुणीनं आईच्या मदतीनं क्लाउड किचन सुरू केलं होतं. क्लाउड किचन म्हणजे त्याच्यासाठी कुठे काही टेबल खुर्च्या लावायची गरज नाही. डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर घ्यायच्या आणि त्या स्विगी, टोमॅटो, झोमॅटो वगैरे जे आहे त्यांच्यावरती ते द्यायचं. तर अशा पद्धतीनं तिनं किचन सुरू केलेलं होतं आणि त्याच्यासाठी आईच्या माध्यमातून तिनं 30 लाख रुपये कर्ज घेतलेलं होतं आणि तिनं धंदा सुरू केला. धंदा बसला तिचा. धंदा बसला. आता पैसे परत कसे करायचे हा तिच्यासमोर प्रश्न होता. आणि थकबाकीच्या नोटिसा त्या आईला बापाला यायला लागल्या होत्या. आई-बाप त्या पोरीला सांगत होते, की "पोरी आता हे काय करायचं ते सांग." आता आई-बापांच्या एकतर पहिली गोष्ट आई-बापांमधला वाद वाढत होता. म्हणजे आई आणि बाप आणि मुलगी यांच्यामधला वाद वाढत होता. त्यानंतर दुसरी गोष्ट की ते सारखं ते जो कर्ज काढलं होतं त्या कर्जाचे सगळे नोटीस येत होत्या. तर यावेळेस ती पोरगी काय म्हटली, की आता 2च मुली आहेत समजा. तर मग तुम्ही आता तिला म्हणजे तुम्ही कोणासाठी केलं? आमच्यासाठीच केलंय. मग तुम्ही आता काय करा, आमच्या सगळ्या संपत्तीचा वाटा मला देऊन टाका. त्या वाट्यातनं मी ह्याचा काटा काढून टाकेन. म्हणजे हे जे काही पैसे द्यायचे ते देऊन टाकेल असं. आई-वडील विरोध करत होते. म्हणजे एकतर प्रेमाला विरोध केला. त्या पोरीनं बिचारीनं सहन केलं. त्यानंतर संपत्तीत वाटा द्यायला पण त्यांनी विरोध केला, की तुला आम्ही संपत्तीत वाटा का द्यायचा? आम्ही आमच्या कष्टाने मिळवलेलं आहे.
आणि त्याच्यामुळे मग आता या सुकन्याच्या डोक्यामध्ये विचार घुमायला लागले, की अरे, जर समजा हे मला संपत्तीत वाटा देत ना, तर जन्म दिला म्हणून काय झालं? लहानाचं मोठं केलं म्हणून काय झालं? त्यांनी मला सांभाळलं म्हणून काय झालं? पण मला आता पैसे दिले पाहिजेत त्यांनी. मग जर ते पैसे देत नसतील, तर म्हटले यांना मारून टाकलं, तर पैसे आपोआप मिळून जातील. अर्धा वाटा मला मिळून जाईल. पण परत ह्या सुकन्यानं विचार केला, की अरे आपण जर बहिणीला पण मारलं, तर सगळी संपत्ती आपल्याला मिळून जाईल. वाटा-पिटा काही विषयच नाही. शिवाय यांचा काही इन्शुरन्स असेल तो पण मिळून जाईल. आणि आपण मग हे प्रियकराबरोबर ती त्या केथेनबरोबर ती राजा-राणीसारखं हिला राहता येईल. अशा पद्धतीनं तिने विचार केला आणि त्याच्यानंतर त्या प्रियकराच्या मदतीनं या पोरीनं हा प्लॅन करायला सुरुवात केली. आता तारीख होती 22 जून 2026. आता ती काळी रात्र, तर साधारणपणे रात्रीचे 8-8:30 वाजलेले होते आणि वडील, त्यांची पत्नी आणि मुलगी म्हणजे वडील म्हणजे आई, वडील आणि बहीण हे तिघजण जे आहेत ते श्वेताच्या अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये पोहोचले होते. आता काहीतरी विषय असेल त्याच्यामुळं ते तिथं गेले. आता त्याच्यामध्ये अगोदर आई गेली आणि नंतर मग आई गेल्यानंतर मग बाकीचे दोघं बहीण आणि वडील बाहेर होते. त्याच्यानंतर मग पुढं काय झालं बघा. तर आता हे त्या घरामध्ये म्हणजे त्या अपार्टमेंटच्या बाजूला गेले, त्या फ्लॅटवरती पोहोचले. आई आत गेलेली आहे, वडील आणि बहीण बाहेरच आहे. सुरक्षा रक्षक वीर बहादूर ह्या सगळं हे पाहतो आहे. आता हे आत गेल्यानंतर मुथुलक्ष्मी आत जाते. आत गेली, पाऊल ठेवलं. पाऊल ठेवल्यावर तिनं बघितलं त्या केथेनला. केथेनला बघितल्यानंतर हिचा पारा चढला. मग त्यानंतर वादाला सुरुवात होते. वादाला सुरुवात झाल्यानंतर ही त्याला बडबड करते. मग तो बडबड करायला लागला. मग ती पोरगी मध्ये पडली. पोरगी बडबड करायला लागली. हे बडबड, बडबड, बडबड सुरू झाली. आणि त्याच्यानंतर मग त्या दोघांनी एकतर अगोदरच यांचा प्लॅन होता, की यांना मारून टाकायचं. पण तो प्लॅन पूर्ण व्हायच्या अगोदरच हिने बडबड करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे या दोघांनी मग त्या ठिकाणी चाकू-बिकू आणून ठेवलेला होता. तो चाकू घेतला आणि तिच्यावरती वार करायला सुरुवात केली. तिच्यावरती सपासप त्या श्वेतानं आणि तिच्या प्रियकरानं वार करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर मग आता ती आरडाओरडा करायला सुरुवात केली तिने. आरडाओरडा तिचा चाललेला आहे आणि त्यांनी ती बॉडी जी आहे मग ती बाथरूममध्ये ओढत नेली. आता हिचा आरडाओरडा चालला होता त्याच्यामुळे मग ती 19 वर्षाची सुप्रिया जी आहे, ती सुप्रिया धावत आली आणि तिनं बघितलं तर आईला ते ओढून नेत आहेत, रक्त सांडलेलं आहे, तिच्यावरती वार करण्यात आलेत. हे बघितल्यानंतर तिनं मोठ्या-मोठ्यानं ओरडायला सुरुवात केली आणि त्यानंतर मग त्या बहिणीनं त्या हिला सुप्रियाला पकडून ठेवलं. श्वेतानं सुप्रियाला पकडलं. त्यानंतर त्या प्रियकरानं हिला पण भोकसली, हिला पण चाकूनं वार केले आणि तिला सुद्धा ठार केलं. आणि त्यानंतर आता हे सगळं चाललेलं आहे आणि त्यावेळेस बाहेर वडील होते. ते वडील सुद्धा धावत आले आणि त्यांनी हे बघितलं. आपल्या मुलीला आणि पत्नीला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. पण त्यांचा जो पोरीचा प्रियकर होता त्याच्या हातामध्ये चाकू होता. त्यानं ह्यांच्या पण मानेवरती, शरीरावरती वार केले आणि यावेळेस मग त्यांनी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि ते कशेतरी घराच्या बाहेर आले आणि जिन्यामध्ये येऊन कोसळले. आजूबाजूची लोक आलेलीच होती, बाहेर बघितलं. त्यानंतर मग कोणीतरी आर.के. पोलीस ठाण्याला कळवलंय. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. पोलीस पोहोचले त्यावेळेस मग तो वडील जे आहे ते जिवंत होते, शेवटची घटका मोजत होते आणि त्यानंतर मग त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये नेत होते. नेत असताना त्यांनी सांगितलं, की माझी मुलगी मग त्या मुलीनं आमच्यावर हल्ला केला, असं केलं, तसं केलं, असं सगळं त्यांनी सांगितलं आणि ते दवाखान्यात जाईपर्यंत त्यांचा सुद्धा मृत्यू झालेला होता. आता त्याच्यानंतर आता इकडं त्या पोरीचं आणि तिच्या प्रियकराचं नाव समोर आलेलं होतं. हे सगळं चाललेलं असताना दुसऱ्या बाजूला आता इकडं हे घरात 2 बॉडी होत्या आणि अजून एक बॉडी आता ती नंतर दवाखान्याच्या बाजूनं आलेलीच होती. आता यावेळेस मग ह्यांनी आता घरातले रक्ताचे डाग वगैरे साफ करण्याचा प्रयत्न केला होता. पण ते म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना कळलं, की बाबा आता पोलीस आले हे ते. त्यामुळे मग यांनी काय केलं, लगेच तिथून निसटले. कारण ह्या गडबडीमध्ये कोणाचं काही लक्ष नव्हतं आणि त्यामुळे ते तिथून निसटले. एक टू व्हीलर घेतली आणि ते तमिळनाडूच्या बाजूला जायला लागले आणि त्यावेळेस मग इकडे पोलीस घटनास्थळी आलेले. त्यांनी बॉड्या ताब्यात घेतलेल्या आहेत. त्यानंतर पंचनामा केलेला आहे. त्यानंतर लोकांचे जबाब घेतलेत, वॉचमनकडून माहिती घेतलेली आहे आणि त्याचबरोबर ते वडिलांनी जे काही सांगितलं होतं तो महत्वाचा पुरावा पोलिसांच्याकडे होता आणि मुलगी आणि तिचा प्रियकर हे दोघं जण खुनी आहेत हे समोर आलेलं होतं. आता पोलीस दोघांच्या मागावरती होते. पोलिसांनी मग संपूर्ण तमिळनाडू आणि कर्नाटक सीमांचं जाळं जे आहे त्या जाळ्यानं त्या ठिकाणी एक सापळा रचलेला होता आणि तमिळनाडूमधील तिरुवनमलाई या भागामध्ये ह्या प्रियकर आणि प्रेयसी या दोघांच्या टू व्हीलरला बिघाड होतो आणि त्यानंतर मग त्या केथेननं श्वेताला पुद्दुचेरीच्या बसमध्ये बसवलं आणि त्यानंतर तो स्वतः पोलिसांची नजर चुकून वेगवेगळ्या मार्गाने निघाला होता आणि दुसऱ्या दिवशी मग पुद्दुचेरी या ठिकाणी रेल्वे स्टेशनच्या जवळ श्वेता पोलिसांच्या जाळ्यामध्ये सापडलेली होती. तिला बेड्या ठोकण्यात आलेल्या होत्या.
परंतु तिचा जो प्रियकर आहे, मास्टरमाइंड आहे, तो मात्र फरार झालेला होता आणि तो मोबाईल वगैरे वापरत नव्हता, कोणाच्या संपर्कामध्ये नव्हता आणि त्यामुळे मग पोलिसांना तो सापडणं जड जात होतं आणि शेवटी मग पोलिसांनी काय केलं, त्याचं सगळं फोटो-बिटो सगळीकडे सर्क्युलेट केलेला होता आणि सगळीकडे ते कळवण्यात आलं होतं, की अशा पद्धतीचा गुन्हेगार पळालेला आहे. आता यावेळेस मग त्या पुद्दुचेरीच्या अण्णा सलाई हा जो परिसर आहे, त्या परिसरामध्ये एका बारमध्ये एका कर्मचाऱ्यानं बघितलं, की एक दारू प्यायला आलेला तरुण आहे आणि त्या तरुणाचा फोटो, त्या तरुणाचा चेहरा आणि त्याला एक फोटो आला होता. तो फोटो सेम दिसतोय आणि त्यामुळे मग त्यानं पोलिसांना कळवलं. पोलीस त्या ठिकाणी आले, तर तिथं तो केथेन जो आहे, तो दारू पीत बसलेला आढळला. त्यानंतर आता पोलीस येताना पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, पोलीस त्याच्या मागावरती होते. त्यामुळे तो तिथून पळाला. जवळ-जवळ अर्धा किलोमीटर बिचारा पळत होता. पण पोलिसांनी त्याला पकडलं आणि कुत्र्यासारखा मग ठोकून काढला आणि त्याच्यानंतर मग हा केथेन आणि हे दोघंही आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता अशी माहिती समोर येते, की 20-25 वर्षाचा केथेन जो आहे, तो एकलकोंडा तरुण होता आणि 6 महिन्यापासून या हत्येचा कट तो रचत होता आणि तो एआयची मदत घेत होता. त्यासाठी मग त्यानं अंगावरती काटा आणणारे प्रश्न विचारले होते. म्हणजे माणसाची हत्या कशी करावी, गुन्हेगारांची म्हणजे मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची, रक्ताचे डाग कसे म्हणजे कळून येणार नाहीत, त्याच्यानंतर मग यातनं बाहेर कसं पडायचं आणि क्लाउड किचनसाठी बांधलेली भट्टीमध्ये हे मृतदेह जाळता येतील का? अशा पद्धतीनं यानं हे सगळं विचारलेलं होतं. पण अखेर शेवटी हे सगळं पोलिसांनी उघड केलं आणि त्याच्यावरती आता कायदेशीर कारवाई सुरू झालेली आहे. आता याबाबत या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे? आणि तंत्रज्ञानाचा अशा पद्धतीचा गैरवापर किती घातक ठरू शकतो, हे सुद्धा आपण या घटनेतनं पाहू शकतो. बरं आता जाता-जाता आपले 2 Facebook पेज आहेत, तर त्या दोन्ही Facebook पेजला तुम्ही फॉलो करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला याचे नोटिफिकेशन येत नसतील, तर त्या ठिकाणी बेलचं आयकॉनचं बटन दाबून त्याच्या शेजारचं ऑल आहे ते सिलेक्ट करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.